नमस्कार. आजच्या आपल्या चर्चेत आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे वास्तुशास्त्र. हा खरं तर खूप मोठा प्रश्न आहे नाही का? पण गंमत म्हणजे एका प्राचीन भारतीय शास्त्रानुसार या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. चला तर मग यामागचं रहस्य काय आहे तेच आपण आज पाहणार आहोत. तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? चला या रंजक जगात थोडं खोलवर जाऊया. बरं, वास्तुशास्त्र म्हणजे फक्त घर कसं बांधायचं याचं तंत्रज्ञान नाही बरं का. हे त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. विचार करा, हे एक असं विज्ञान आहे जे आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक शक्तींमध्ये एक प्रकारचं सुसंवाद, एक हार्मनी निर्माण करतं. कशासाठी? तर आपलं आयुष्य जास्त शांत, जास्त पीसफुल व्हावं यासाठी. याचा मुख्य हेतूचमुळे हा आहे की आपला मानसिक आणि शारीरिक त्रास कमी व्हावा. आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. ही फक्त एक कला नाहीये, तर हे एक विज्ञान आहे. आणि हे विज्ञान आधारलेलं आहे निसर्गाच्या 5 मूळ तत्वांवर, ज्यांना आपण पंचमहाभूत म्हणतो. याच तत्वांच्या संतुलनाचा म्हणजे बॅलन्सचा हा सगळा खेळ आहे. आता इथे जे लिहिलंय ना ते बघा. हेच या संपूर्ण शास्त्राचं सार आहे असं म्हटलं तरी चालेल. मनुष्य आणि निसर्ग यांच्यात सुसंवाद स्थापित करणे. किती सोपं आणि तरीही किती खोल वाक्य आहे हे. सगळं काही या एका वाक्यात आलंय. तर मग ही 5 मूळ तत्व, ही पंचमहाभूत नेमकी आहेत तरी कोणती, ज्यावर हे संपूर्ण शास्त्र उभं आहे? चला जाणून घेऊया. ही आहेत ती पंचमहाभूत: आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. आपलं घर असो, आपलं ऑफिस असो किंवा अगदी एखादं मंदिर असो, या 5 तत्वांमध्ये एक योग्य बॅलन्स साधणं हेच वास्तुशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. हेच या शास्त्राचे खरे आधारस्तंभ आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि गंमत बघा, याच तत्वांचा समतोल किंवा असमतोल म्हणजे बॅलन्स किंवा इम्बॅलन्स हे ठरवतं की एखाद्या जागेत सकारात्मक ऊर्जा असेल की नकारात्मक. पण मग खरा प्रश्न येतो तो हा की याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर, आपल्या जगण्यावर नेमका काय परिणाम होतो? आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, जिथे आपण बघणार आहोत की जेव्हा या तत्वांचा खेळ जमतो किंवा बिघडतो तेव्हा त्याचे आपल्या आयुष्यावर काय आणि कसे परिणाम होतात. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या सगळ्याचा खरंच आपल्यावर काही परिणाम होतो का? हे खरं आहे का? इथे बघितल्यावर फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे नकारात्मक वास्तू, ज्यामुळे काय होऊ शकतं तर कर्ज, आर्थिक नुकसान, आजारपण आणि घरातले कलह वाढू शकतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे सकारात्मक वास्तू, जी घरात आर्थिक सुबत्ता, चांगलं आरोग्य आणि एक शांत, सर्जनशील वातावरण निर्माण करू शकते. फरक खूप मोठा आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. वास्तुशास्त्र हे एकटं नाहीये. याचा संबंध एका दुसऱ्या खूप मोठ्या आणि तितक्याच प्रभावी शास्त्राशी आहे. आणि त्यामुळे हा विषय आणखीनच रंजक होतो. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय ज्योतिषशास्त्राबद्दल. वास्तुशास्त्राला ज्योतिषशास्त्राचाच एक अविभाज्य भाग मानलं जातं. म्हणजे विचार करा, एका बाजूला आहे आपल्या घराचं, आपल्या वास्तूचं विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला आहे आकाशातील ग्रहताऱ्यांचं विज्ञान. आणि हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. कमाल आहे ना? आणि म्हणूनच कदाचित आपण पाहिलं असेल की आपल्याकडे घर बांधायला सुरुवात करण्याआधी किंवा अगदी गृहप्रवेशाच्या वेळी पंचांग पाहून शुभमुहूर्त, तिथी आणि नक्षत्र बघितले जातात. हे का करतात? तर हे सगळं सर्वोत्तम परिणामांसाठी केलं जातं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? वास्तुशास्त्राचा आपल्या आयुष्यावर नेमका काय प्रभाव पडतो? चला आता या विश्लेषणाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहूया. आणि बघा, या एका वाक्यातच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. वास्तुशास्त्र मानवी जीवन सुखी, समृद्ध आणि संतुलित बनवते. खरंच यापेक्षा मोठं ध्येय दुसरं काय असू शकतं? थोडक्यात सांगायचं तर आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. एक योग्य आणि अनुकूल वास्तू आपल्याला शुभ परिणाम देऊ शकते, तर दुसरीकडे एक चुकीची वास्तू आयुष्यात अशांतीचं कारण बनू शकते. म्हणजे निवड आपल्याच हातात आहे. तर जाता जाता एक विचार नक्कीच करायला हवा की आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्या आयुष्याला नेमका कसा आकार देत आहे यावर नक्की विचार करून बघा.